Hello dear student, this is Pragati. Here is Standard 9 CBSE Chapter 1 Number System Exercise 1.4 Question number 2. Simplify each of the following expressions. आता आपल्याला एक्सप्रेशन सॉल्व करायचे आहेत. आपल्याला काही आयडेंटिटीज पहिले समजावून घ्यावं लागेल. तर कोणत्या कोणत्या आयडेंटिटीज आहे? फर्स्ट a प्लस b इंटू सी प्लस डी आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं a इंटू सी प्लस a इंटू डी प्लस b इंटू सी प्लस b इंटू डी. त्याच्यानंतर सेकंड आहे a प्लस बी इंटू a मायनस बी. आपल्याला काय मिळते? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं मिळते. त्याच्यानंतर थर्ड वाली आहे a प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू आपल्याला काय मिळते? a प्लस बी द होल स्क्वेअर आपल्याला मिळते a स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि a मायनस बी द होल स्क्वेअर आपल्याला काय मिळते? a स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या आयडेंटिटीज आहे मुलांनो. ह्या चांगल्या लर्न करून घ्यायच्या, लिहून पाहायच्या, तरच आपल्याला समजेल की त्या कशा अप्लाय करायच्या आहे. लर्न नसेल तर आपल्याला अप्लिकेशन समजणार नाही. तर पहा मुलांनो, सगळ्यात पहिले आहे 3 प्लस रूट 3 आणि 3 प्लस रूट 2 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे पहा हे चारही नंबर वेगवेगळे आहे. ह्याला आपण ए समजा, हा ए आहे, हा बी आहे, तो हा ए प्लस बी आणि हा सी प्लस डी आहे. म्हणजे चारही नंबर वेगळे आहे. तर आपल्याला हे याच्यानुसार सॉल्व करावं लागेल. त्याच्यानंतर सेकंडवालं पहा, इथे काय दिसत आहे? 3 प्लस रूट 3 मायनस रूट 3 म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्या आयडेंटिटीनुसार रन करावी लागेल. त्याच्यानंतर हे पण तसंच आहे. हे ए मायनस बी आणि ए प्लस बी सेम आयडेंटिटी आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नंतर हा एक जो राहतो प्रॉब्लेम, रूट 5 प्लस रूट 2 द होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हा ए आहे, हा बी आहे, ए प्लस बी द ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू काय मिळणार? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. बस याच्यानुसार आपल्याला सॉल्व करायचे आहे. पहा मुलांनो, फर्स्ट प्रॉब्लेम मी लिहून घेतला आहे. हा आपला ए आहे, हा बी आहे, हा सी आहे आणि हा डी आहे. आता आपण काय करणार? 3नी एकदा 2ला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतर 3नी एकदा रूट 2ला मल्टिप्लाय करायचं, मग रूट 3नी एकदा 2ला मल्टिप्लाय करायचं आणि रूट 3नी एकदा रूट 2ला मल्टिप्लाय करायचं. तर काय मिळालं आपल्याला? आपल्याला मिळतं आहे 3 2 जा 6 प्लस 3 रूट 2. पहा इथे रूट 2 आहे आणि इथे रूट 3 आहे, हे दोन ॲड होऊ शकत नाही. तर हे ॲज इट इज असेच राहतील आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होते 3 2 जा 6. तर हे रूट 6 असं मिळणार आपल्याला. हेच आपलं फायनल आन्सर आहे. त्याच्यानंतर आपण सेकंडवाला पाहूया. 3 प्लस रूट 3 मायनस रूट 3 म्हणजे आपला ए प्लस बी आणि ए मायनस बी आहे. तर आपण काय लिहिणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहिणार, बरोबर. तर ए म्हणजे हा आपला 3 स्क्वेअर मायनस रूट 3 हा झाला बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता याला सॉल्व करू. 3चा स्क्वेअर होतो 9 आणि रूट 3 त्याचा स्क्वेअर आपल्याला मिळणार 3. आपल्याला ॲन्सर मिळालं 6. आता आपण थर्डवालं करूया. थर्डवाला प्रॉब्लेम, रूट 5 प्लस रूट 2 ए प्लस बी द होल स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे रूट 5 ए स्क्वेअर प्लस ट्वाईस इंटू ए इंटू बी आणि प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे रूट 2चा स्क्वेअर. आता आपण सॉल्व करू याला. तर आपल्याला काय मिळत आहे? रूट 5चा स्क्वेअर आपल्याला 5 मिळाला प्लस रूट 5 2 जा 10 इथे आपल्याला 10 मिळणार आणि इथे आपल्याला प्लस रूट 2चा स्क्वेअर आपल्याला 2 मिळाला. तर आपण काय लिहू शकतो? 5 6 7 7 प्लस 2 रूट 10
असं आपण लिहू शकतो. ठीक आहे मुलांनो, आता ह्या लास्टवाला सेम प्रॉपर्टी इथे वापरायची आहे आपल्याला, सेम आयडेंटिटी वापरायची आहे. √5 मायनस √2 √5 प्लस √2 ना, a मायनस बी a प्लस बी द होल स्क्वेअर आपल्याला मिळतो a² मायनस b². हा आपला a आहे, म्हणजे √5 हा आपला a आहे a² मायनस b². b आहे आपला √2 याचा स्क्वेअर. तर आपल्याला काय मिळतो आहे, रूट कॅन्सल झाला, आपल्याला मिळालं 5 मायनस 2, आपल्याला मिळाले 3. हे आपलं फायनल आन्सर आहे. Students, if you understand well, then please type yes in the comment. Thank you.